महाराष्ट्रातील सर्व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस आला त्या हप्त्याबरोबरच आपल्याला अपेक्षित होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु असं घडलं नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्ते सोबत आला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही, लवकरच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेची या हप्त्याची आपण वाट पाहत आहोत, परंतु शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा होणार आहेत असं मोठं आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण कित्येक दिवस झाले या योजनेसंदर्भात अनेक अपडेट पाहत आहोत, परंतु अद्याप नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत। परंतु शेतकरी मित्रांनो, आता नमोच्या 9व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि तो JR देखील निघालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांना ही खुश खबर मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तारीख आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आल्यानंतर अपेक्षित होतं की लवकरच हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु शेतकरी मित्रांनो, आता या हप्त्याला देखील विलंब झालेला आहे आणि असं सांगितलं जातं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता आणि 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते आता सोबतच मिळणार आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असावा। जर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर 8वा आणि 9वा हप्ता देखील या शेतकऱ्यांना मिळणार नाही। तर तुम्हाला अपेक्षित आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करणं गरजेचं आहे। जर तुम्ही आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर तुमची ई-केवायसी करणं ही अत्यंत काळाची गरज आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर येत्या 30 तारखेच्या आत तुम्ही ई-केवायसी करून घ्या। याची अंतिम मुदत ही 30 तारीख आहे, त्याच्या अगोदर तुम्ही ई-केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही फार्मर आयडी देखील काढून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, यावेळेस थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। तारीख जर पाहिली तर 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। या योजनेसाठी 1300 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांना ही खुशखबर मिळणार आहे की त्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा झाले। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।